लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळायला सुरुवात, पण नवीन नोंदणीचा अजून निर्णय नाही. अदिती तटकरे यांची एबीपी माझाला माहिती. 2100 रुपये हप्ता करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता. बीड जिल्ह्यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर आधीच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपद भाड्यानं दिलं होतं. सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल, तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड 2 कंपन्यांमध्ये भागीदार, अंजली दमानी यांचा दावा. महाराष्ट्रातल्या महिला म्हणतायत आपल्याला भीती वाटतेय. बीडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. महाराष्ट्र देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित, फडणवीसांचं उत्तर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्यांची अदलाबदल होण्याची शक्यता. गोपीनाथ मुंडेंच्या वास्तव्यामुळे पंकजांची रामटेक बंगल्याला पसंती असल्याची चर्चा. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून शासकीय वसतिगृहाची अचानकपणे पाहणी. कोट्यवधींच्या निधीनंतरही दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांना सुनावलं. गळक्या भिंती, पाण्याविना नळ, बिनकाचेच्या खिडक्यांवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी. राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रशासनाला सज्जड दम. शिफारसीने किंवा पैसे घेऊन बदल्यांसाठी येणाऱ्यांना फटकारलं. फडणवीस सरकार नियमबाह्य काम करणार नसल्याचं स्पष्टीकरण. दिल्लीतल्या भाजी मंडईमध्ये राहुल गांधींची महिलांसोबत महागाईवरती चर्चा. 40 रुपये किलोनं मिळणारा लसूण 400 वरती पोहोचल्यावर राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका. गृहिणींचं बजेट कोलमडल्याचा दावा. छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा अपहार प्रकरणामधील कंत्राटी कर्मचाऱ्याकडून गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट गिफ्ट. वापरत होता BMW कार आणि डायमंडचा गॉगल. फक्त 13,000 करत होता काम. पुणेकर सायबर फ्रॉडच्या विळख्यात. तब्बल 38,000 पुणेकरांनी केल्या तक्रारी. सायबर चोरांनी लुटले पुणेकरांचे 668 कोटी रुपये. निवडणूक नियमांमधल्या सुधारणांच्या विरोधामध्ये काँग्रेसची सुप्रीम कोर्टामध्ये धाव. मतदान केंद्रावरचं व्हिडिओ फुटेज मतदान झाल्यासंबंधीची कागदपत्र देण्यासाठी केंद्राचा नकार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकूनही नेमबाज मनू भाकर खेलरत्न शिफारसीपासून वंचित. वाद वाढल्याच्या नंतर नावं फायनल नसल्याची सारवासारव. आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप. मुंबईमधल्या शिवाजी पार्क जवळच्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.